अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अनेक मतदारसंघात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे हे वारंवार आम्हाला दिसलं। लोकांनी त्याबद्दल तक्रारही केल्या। तेच रस्ते दरवर्षी दुरुस्त होतात अशीही लोकांची तक्रार होती। मार्च एंडिंग असल्यामुळे आता अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत असं लोकांचं म्हणणं आहे। रस्त्यांच्या दर्जात मात्र सुधारणा झाली पाहिजे असा सगळ्याच मतदारसंघातल्या लोकांचा आग्रह आहे। हा रस्ता पाहिल्यानंतर लोकांचं म्हणणं नेमकं काय आहे ते तुमच्या लक्षात येईल। मी महाराष्ट्र बोलतोयचा हा प्रवास आता आला आहे पुण्यभूमी जनाबाईंच्या जन्मगावात परभणीमध्ये गंगाखेडला मी आहे आणि परभणी लोकसभा मतदारसंघातले प्रश्न जाणून घेतोय। निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल, प्रचारामध्ये कुठले मुद्दे प्रामुख्याने आले पाहिजेत असं नागरिकांना वाटतंय हे गंगाखेडमधल्या लोकांची बोलून मी जाणून घेणार आहे। या सगळ्या लोकांची बोलू तुमच्या दृष्टीने प्रचाराचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मतदारसंघात कुठला असला पाहिजे। रेल्वेचा विषय महत्त्वाचा आहे। आमचा नांदेडचा रेल्वे विभाग जे आहे नांदेड झोन हा मध्य रेल्वेशी जोडण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। कारण सध्या हा ज्या नांदेड झोनच्या आजूबाजूला जे रेल्वे स्टेशन आहेत ते रेल्वे स्टेशन पूर्ण मध्य रेल्वेचे आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची मागणी जे विकासाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। जसा तो बीड मतदारसंघात होता तसाच तो इकडे परभणीमध्ये दिसतोय। तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुम्ही काय विचार करताय या निवडणुकीतला तुमच्या मतदारसंघातला मुद्दा काय? परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना एक गोष्ट प्रामुख्याने दिसते की मग गंगाखेडसारखा तालुका प्लेस असू देत किंवा परभणी शहर असू देत किंवा घनसावंगी असू देत, कुठल्याही तालुका स्तरावर गेलं तर MIDCची अवस्था मरणासन्न अशी झालेली आहे। त्याला काही केंद्र सरकारचे असतील किंवा राज्य शासनाचे असेल किंवा स्थानिक प्रश्न असतील, परंतु MIDCचे उद्योग एकदम कमी होत चालले आहेत। तर MIDCमधल्या उद्योगांना कशी चालना देता येईल याच्यासाठी म्हणून खासदारांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं वाटतं आणि ते केले जावेत अशी खासदारांकडून अपेक्षा आहे। MIDCचा मुद्दा त्यांनी महत्त्वाचा मांडला आहे कारण त्यातनं जर उद्योग वाढीला लागले तर आपोआप बेरोजगारी कमी होते। तुम्ही काय नेमकं सांगाल, तुम्ही काय विचार करताय? परभणी जिल्हा हा कॉटन बेल्ट आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांना उचित न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी कॉटनचा स्पेशल झोन म्हणून केंद्र सरकारनं डिक्लेअर करण्यासाठी इथलचे येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आग्रह धरावा आणि तो डिक्लेअर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॉटनवर प्रक्रिया उद्योग असतील आणि त्या अनुषंगाने मनुष्यबळ निर्मितीसाठी टेक्स्टाईल पार्क डेव्हलप करत असताना टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज आणि टेक्स्टाईल्स ITI या अनुषंगानं डेव्हलपमेंट करावं, ज्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कापसाचा बेल्ट तयार होईल आणि मनुष्यबळ विकसित होईल आणि रोजगाराची संधी उपलब्ध होतील। खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे की शेतकऱ्यांना जसा हमीभावाचा मुद्दा आहे तसाच इथला जो बेल्ट आहे प्रामुख्याने जे उत्पादन होतं त्याच्यावरचे प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे। तुम्ही काय विचार करताय नेमका? माझ्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातले विद्यार्थी बाहेर जाऊन शिक्षण घेतात त्यासाठी IT कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज एक असं भव्य असं व्हायला पाहिजे की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला शिक्षण परभणीत मिळावं आणि बाहेर जाऊन घ्यायची गरज भासू नये। मगाशी हाच मुद्दा होता की रोजगारासाठी उद्योग वाढीच्या संधी इथे मिळाल्या तर लोकांना नोकरीसाठी जावं लागणार नाही आणि शिक्षणासाठी पण जावं लागू नये। तुम्ही काय विचार करताय, काय मुद्दा निवडणुकीत प्रामुख्याने आला पाहिजे? खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून दळणवळणाचा प्रश्न फार गंभीर आहे। परभणी जिल्ह्याकडे कोणाचंही लक्ष नाही आणि मतदारसंघ खासदारांच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं या मतदारसंघात कोणतेही रस्ते योग्य प्रकारे केले जात नाहीत आणि रस्त्याची एवढी अडचण आहे की कोणत्याही शेतकरी असो किंवा कर्मचारी असो, कोणतेही नागरिक असो, ह्या सर्वांना रस्त्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दळणवळणाचं साधन त्याच्यामुळं विकसित झालेलेच नाहीत। त्यामुळं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न दळणवळणाचा असल्यामुळं तो सोडविण्याचा प्रयत्न खासदार लोकांनी केला पाहिजे। खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे। जसा विकास असं सातत्याने सांगितलं जातं तेच जर मतदारसंघामध्ये चांगले रस्ते असतील, चांगली कॉलेजेस असतील तर ते आपोआप होऊ शकतं आणि या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची मागणी म्हणणं नेमकं हेच आहे की या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे। बघूया आणखी काही लोकांशी बोलू, त्यांच्याकडनं जाणून घेऊ परभणी लोकसभा मतदारसंघात नेमके काय प्रश्न आहेत, काय अपेक्षा आहेत। आत्ता मी आहे परभणी लोकसभा मतदारसंघात। इथल्या काही महिलांची मी बोलणार आहे, त्यात काही तनिष्का पण आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की या लोकसभा मतदारसंघातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, त्यांना काय वाटते नेमकं या सगळ्या तनिष्कांना आणि या सगळ्या महिलांनाही कुठल्या मुद्द्यावर त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक झाली पाहिजे। काय सांगाल तुम्ही, तुमच्या दृष्टीनं या लोकसभा निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला? महिला सुरक्षित नाही आहे।
महिलावर अत्याचार जास्तीत जास्त होत आहेत आणि त्याच्यावर सुरक्षा उपाययोजना योजल्या पाहिजेत आणि खासदारांनी सुद्धा सुरक्षेसाठी काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। महिलांच्या दृष्टीने सुरक्षिततेचा मुद्दा त्यांना खूप महत्त्वाचा वाटतोय, तुम्ही काय सांगाल नेमकं? की परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये औरंगाबादनंतर परभणी जिल्हा हा 2 नंबरवर होता। परभणी जिल्ह्याचं विभाजन झालं आणि हिंगोली जिल्हा निर्मित झाला। तर आपल्या म्हणजे मतदारसंघामध्ये MIDC एरिया डेव्हलप नाही आहे, त्याच्यामुळे इथले जे तरुण आहेत ते बाहेरच्या ठिकाणी काम उद्योगासाठी जातात। तर खासदारांकडून अपेक्षा अशा आहे की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये MIDC एरिया जास्तीत जास्त डेव्हलप करणं आणि वीज पाणी ह्याचा वीज पाण्याचा प्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न हा तर पूर्ण देशातलाच प्रश्न आहे। त्यांच्या दृष्टीने रोजगार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणखी काही भगिनींशी बोलू, त्यांच्याकडनं जाणून घेऊ, तुम्हाला काय म्हणायचं नेमकं, तुमच्या दृष्टीने कुठला मुद्दा महत्त्वाचा? मला असं वाटतं की आमच्या मतदारसंघातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्यामध्ये जिंतूरपासून परभणीपर्यंत ते पुढे लातूरकडे जाणाऱ्या रस्त्यांची खूपच भयानक दुरावस्था झालेली आहे। तर या स्टेट हायवेला नॅशनल हायवेचा दर्जा मिळवून द्यावा इथले येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि जेणेकरून की या रस्त्याची सुधारणा होईल आणि इथल्या दळणवळणासाठी तो अत्यंत चांगल्या प्रकारे रस्ता झाला पाहिजे। रस्त्याचा मुद्दा त्यांना महत्त्वाचा वाटतोय। आणखी एक भगिनी आपल्याकडे, काय सांगाल तुम्ही, तुमच्या दृष्टीने कुठला मुद्दा महत्त्वाचा? माझ्या दृष्टीने जिल्ह्यातील युवक युवतींना क्रीडांगण उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून की जिल्ह्याच्या ठिकाणी क्रीडांगण आहे पण प्रत्येकालाच तिथे जाणं शक्य नाही आहे। आणि जसं की आपल्या जिल्ह्यात नद्यांची नद्या आहेत, त्यामुळे स्विमिंग आणि बोटिंगसारखे जर उपलब्ध झाली सुविधा तर बऱ्याच जणांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल आणि सगळ्यांचे सुप्त गुण पुढे येऊन चालना मिळेल खेळांना। युवकांना संधी दिली पाहिजे, त्यांच्यासाठी काम झालं पाहिजे असं वाटतंय, तुम्ही काय सांगाल नेमकं, तुम्ही काय विचार करताय? मला असं वाटतं की सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा पक्ष यावा आणि नागरिकांनी सुद्धा सुजाणपणे मतदान करावं की जेणेकरून चांगला माणूस निवडला जाईल। खूप चांगला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे। सगळं विकासाच्या गोष्टी आपण करतो पण सर्व धर्म समभाव आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार खासदार पाहिजे, खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, तुम्ही काय सांगाल नेमकं? आपण जे शिक्षण दर्जाबद्दल मी बोलले होते ना, ते जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका लेवल जवाहर योजनेचं जर आलं तर मुलांचे शैक्षणिक बाबतीत ते स्थलांतर होते। आईवडील म्हणजे इथं घर सोडून दुसरीकडे राहायला जातात, ते जर तालुका लेवलला आलं तर आपले हे प्रश्न मिटतील। खूप चांगले मुद्दे या सगळ्यांनी मांडलेले आहेत। त्यांच्या दृष्टीने जशी महिलांची सुरक्षितता महत्त्वाची आहे तशीच इथं MIDC होणं, तरुणांच्या हाताला रोजगार मिळणं, त्यांच्यासाठी चांगल्या संधी असणं आणि हे सगळं करताना जो कोणी खासदार असेल तो सर्व धर्म समभाव मानणारा असावा, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा असावा अशी या सगळ्या महिलांची अपेक्षा आहे। त्याचे सांगतायत त्यातनं संपूर्ण राज्याचं प्रतिनिधित्व होतं की त्यांनासुद्धा अशाच पद्धतीचा खासदार हवा आहे। गंगाखेडमधल्या या सगळ्या महिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणखी काही लोकांची बोलू, त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना नेमका कसा खासदार हवा आहे, त्यांच्या दृष्टीनं निवडणुकीचा मुद्दा कुठला असणार आहे।